नमस्कार, मी विठ्ठल मोरे. मी आता आलेलो आहे हळदुळ्या गावामध्ये. हळदुळ्या गावचे मोठे शेतकरी संतोष साहेब भोसले मान्य यांच्या गावात आलो आहे. दादा नमस्कार. नमस्कार. आपलं नाव काय? संतोष दगडू भोसले. मग काय चाललंय? मी आता बघितलं तुम्ही आऊत धरला होता. हे आपले जरा खासराची मशागत. अच्छा अच्छा, थोडं म्हणजे हे करणं गरजेचं आहे का आता? गरजेचं म्हणजे गवत वगैरे होत नाही. अच्छा, म्हणजे आता तुम्ही नांगरलं तर ह्यात गवत होणार नाही होणार. आणि झालंच तरी पाऊस पडल्यावर कमी होणार. हो आता ही लागवड बघतोय मी, चांगली छान लागवड केली तुम्ही. हो. आंब्याची लागवड आहे ना? आंब्याची लागवड. किती 5-6 वर्ष झालीत? नाही हो 6 वर्ष झाली. 6 वर्ष झालीत काय? मग बाकी काय उत्पन्न येतं त्या आंब्यानं वगैरे काय? थोडस 2-3 आंब्यांना आले. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे तरुण वर्ग तर आहे, ते येऊन जाऊन करतात. तरी माझं म्हणणं आहे की अजून लोकांनी यावं. तुमचं काय म्हणणं आहे ते मला म्हणून सांगा की लोकांनी यावं, इकडं लावावं, सुट्टीच्या टायमाला यावं. अंदा 5 लावले, पुढच्याला 10 लावले, अशी काय लावावी का लागवड, असं काय म्हणणं आहे तुमचं? आमचं असं सरळ म्हणणं आहे हां, की जे आता जाऊन दुसरीकडं जाऊन नोकरी करतायत, ओके, त्याच्याऐवजी आपली जमीन आहे, आपली शेती आहे, ही जी धरणी माता आहे, हां, तिच्याशी जर आपण एकनिष्ठानं जर राहिलात, पहिला जो इतिहास जर ऐकलात आमच्या वडिलांपासून, तर आम्हाला म्हणायचे की इकडं हापूस आंबा हा होत नाही, बरोबर आहे, इकडं फक्त रायवलीच होतं. बरोबर आहे. पण आमच्या शेजारच्या गावातले हां तातोबा मोरे, हां हबप्प तातोबा मोरे यांनी करून दाखवलं. हां त्यांच्या जमिनीमध्ये ती पण जमीन अशा ठिकाणी हां की तिथं माकडं, वांद्रं, हजार लोक, म्हणजे हे गावापासून लांब असतानाही त्यांनी कावडीनं पाणी नेऊन हां त्या आंब्यांना त्यांचं चांगलं जोपासनं केलं. आणि त्यांनी असं करून दाखवलं की आता त्या आंब्यांना चांगलं उत्पन्न येतं. बरोबर आहे. आणि मार्केटिंग पण त्यांच्या मुलानं, बरोबर आहे. समोर मुलगाच आहे आमच्या, ओके, मुलाखत घेणार आहे, पण तरी त्यांनी त्या मुलग्यांनी स्वतः त्या वडिलांपेक्षा सुद्धा बोललं तरी हरकत नाही की मार्केटिंगचं चांगलं त्यांनी काम केलेलं आहे. आणि त्यांच्या इथे बागेमध्येच पार्ट्या येतात. हो, अगदी बरोबर. आंबे नेण्यासाठी. असं म्हणजे त्यांनी असं केलेलं आहे. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर लोक पहिली म्हणायची शहरात जा, शहरात गेल्याच्या नंतर पोटा पाण्याचं भागल. पण त्यांच्याकडे बघून असं मला वाटतं की शहरापेक्षा गावात या आणि गावात येऊन काहीतरी घडवून दाखवा. आणि त्यांनी अगदी चांगल्या रीतीनं आणि लोकांशी सुद्धा, आमच्या 6 गावातनी म्हणा आणि इतर गावातनी, त्यांचे संबंध एकदम चांगले आहेत. आणि प्रेमानंच लोकांना माऊली हा असा आवाज मारून ते अगदी चांगलं. आणि ते आम्ही कितीही झालं, त्यांनी एकदा एखाद्या आंब्याच्या खोडाला, झाडाला जर हात लावला तर ते झाड कसं आहे, काय आहे, त्याचं पुढं काय होणार आहे, ह्या सर्व आम्हाला एकदम फ्रीमध्ये माहिती देतात. ह्या झाडाला असं करा, मार्गदर्शन अगदी एकदम चांगलं, की कृषी विद्यापीठ फिकं पडल त्यांच्यासमोर, एवढी आम्हाला चांगली माहिती देतात. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि हे जे आहे हे आमच्या वडिलांपासून, म्हणजे वडील नंतर वडिलांनी पण चांगली मेहनत घेतली. बरोबर आहे. दगडू गणपत भोसले यांनी सुद्धा चांगली मेहनत घेतली. लहानपणापासून पाणी, आणि ते उठले की सरळ इथंच शेतामध्येच यायचे. आता तुम्ही बाबांचं नाव घेतलं. हो. मी आता बघतोय ना, बाबांनी केली मेहनत, त्यामागं तुम्ही करताय. आणि तुमच्या मागे तुमची मुलं आहेत ना, ते मी बघतो इथं आल्यानंतर, ती पण लई मेहनत करतात. मला खरोखर अशी मुलं असलीत ना, लय अभिमान वाटतो. त्यांनी सांगावं आम्ही करावं असं वाटतं. त्यांनी फोन केला एक, आम्ही रात्रीतनं उठून येणार आणि त्याच्यासाठी मार्गदर्शन करणार, त्यासाठी आम्ही बसलेलो आहेत. आणि दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला, मी आलो नसतो, मुंबई सोडून मी गावाला आलो नसतो. येण्याचं कारणभूत माझे वडील. वडिलांनी तिथं लावून ठेवलेत, त्यासाठी मला मुंबई सोडून, माझं होतं काहीतरी आहे म्हणून मी इथं आलो. तसं लोकांनी आत्ता केलं तर त्यांची मुलं उद्या आपल्या हक्काने येऊन सांगतील की माझ्या वडिलांनी करून ठेवल्या, माझ्यासाठी मला जाणं गरजेचं आहे. अशी इच्छा आहे की आपले गाव, आता आपल्या गावांमध्ये घरं बरीचशी रिकामी आहेत. तर इकडं जर तरुण वर्ग जर इकडं जर आला तर मला वाटतंय की त्यांचं पण चांगलं होईल.
नक्कीच असं काही नक्कीच नाही. पाण्याचा सोर्स आता टेक्नॉलॉजी पण पुढे हो गेलेली हो आहे. नक्कीच सर्व गोष्टी आलेल्या आहेत लोकांकडं. पाण्याचं पिण्याचं सर्व होऊन फक्त स्वतःच्या शेतामध्ये मेहनत करून आता वरती सातारा भागामध्ये बघायला गेलं तर ती लोक कशी, जर गावचे गाव भरलेलं आहे हो तसंच आपल्या इकडं पण गावचे गाव भरावं, त्यांना सुद्धा रोजीरोटी इकडं चांगली मिळेल, हे माझं म्हणजे ठाम मत आहे. अच्छा कारण मी आज MIDC मधून हा. जाऊन येऊन करतोय. त्याचं कारण म्हणजे 70 किलोमीटर माझं जाऊन येऊन होतं. हा, एक जायचा आणि एक एक तास यायचा. याचा आणि ते करून सुद्धा म्हणजे गावाला आल्याच्या नंतर थकवा माझा हे सर्व बघितलं की माझा थकवा विकवा. आता पण मी नाईट करून आलोय. हा, आता 10, 10:30, पावणे 11 पर्यंत आपलं हे करायचं हा. आणि नंतर मग आपलं आंघोळ करून मग आराम करायचा असं. ओके, धन्यवाद दादा. आणि आपली मुलं सुद्धा हा परमार्थ गीता आल्याच्या नंतर म्हणजे दोन्ही बाजू चांगल्या भेटल्या. हो हो एक तर मला माझ्यावरती 6 गावांनी प्रेम केलं, हो त्यामुळं मला इथं राहूसं वाटलं. बरोबर मला आहे. हाडूस उडूस केलेलं नाही. बरोबर आहे. मला उलट अलग म्हणजे वडिलांसारखं किंवा आई वडिलांसारखं आपल्याला ह्या 6 गावांनी सुद्धा प्रेम केलं. बाबा तू कसा करतोस, तर मी त्यांना समजावून सांगायचो की बाबा मला कामापेक्षा जाण्या येण्यापेक्षा हा. हे जे गावचं प्रेम आहे ते वडून आणतं. आणि हे इथं येऊन मला जो आनंद भेटतो, सूर्यफुलासारखं फुल येतं. अच्छा अच्छा, नाव काय? मोठं आहे का असं? हा, मोठं आहे मोठं. ओके ओके, अच्छा अच्छा. आणि ही मायाळू, मायाळू आहे काय? ही वेळ असते हिच्यापासून ओके. आपल्याला उत्पन्न म्हणजे भजी काढता येते. अच्छा हा. भजी छान होते. ओके ओके, धन्यवाद धन्यवाद. हा, आणि आम्हाला इथं प्रोत्साहित केलं ते आमचे नायगडे साहेब. हा आमच्या कंपनीमध्ये नायगडे साहेब म्हणून आहे. त्यांचं म्हणजे झाडांवरती खूप प्रेम. ते ओके. कधी आपल्याला भेटलं तर थोडी तरी सजेशन ओके, किंवा आंब्याबद्दलचे व्हिडिओ. मार्गदर्शन. परत आता त्या यांनी नवीन सांगितलं म्हणजे मला ते पटलं. हा जांभळी लावा, हा, कारण आंब्याचं सर्रास उत्पन्न वाढलेलं आहे. बरोबर आहे. आणि जांभूळ हा डायबिटीसला उपयोगी असल्या कारणानं हा त्यांनी जांभळाचं म्हणजे पुढचं म्हणजे लवकर आपल्याला पीक पण 3-4 वर्षांनंतर भेटल. ओके, आणि जांभूळ ही सर्वात उपयुक्ती म्हणजे डायबिटीस मुळे तिचं बी सुद्धा वाया जात नाही, बरोबर आहे. असं त्यांनी जे सजेशन दिलं. आणि त्यांचं आतापर्यंत सजेशन घेतलं. हा त्यांचं नाव आहे ते आपलं कराडच्या तिकडचे आहेत, ओके, सुधीर नायगडे म्हणून. अच्छा मग अच्छा, ते आपल्याला बऱ्याचशा काही चांगल्या माहिती देतात ओके. असं. अच्छा, मी काय म्हणतो, मग एक दिवस आपली भेट करून द्या, बोलू आपण जरा त्यांच्याशी चर्चा करूया. त्यांनी वास्तविक तुम्हाला, मी तुमच्याबद्दल त्यांना सांगितले, ओके तर त्यांनी तुम्हाला कंपनीमध्ये येण्यासाठी, ओके. कंपनीत पण त्यांनी झाडं लावलेली आहेत अच्छा चांगली, अच्छा, हा म्हणजे आंब्याचे वगैरे, जांभूळ वगैरे सर्व, नारळ पासून सर्व हा लावलेले आहे. हा, तर त्याच्यासाठी तुमच्याबद्दल त्यांना म्हणजे मी माहिती दिलेली आहे ओके असं. ओके, धन्यवाद धन्यवाद. मला पत्नीनं म्हणजे ती पहिली शहरातच म्हणजे महाडमध्ये, आता शहरामध्येच मोडलं जातं, हम्म, तर तिला शेतीचं वगैरे काही माहिती नसताना ऐकून घेण्याचं काम केलं. हम्म, आणि ऐकण्यामध्ये उलट बोलली नाही, हम्म, त्यामुळे तिनं पण मला साथ दिली चांगली. हम्म, आणि म्हणजे माझं मी जे बोलायचो हा ते ऐकायचं, त्याच्यावरती उलट नाही. हा कोणतंही काम करायला सांगितलं हा, तर ती अगदी की हे पुरुषाचं काम आहे किंवा हा. हे महिलांचं काम आहे, मी कसं करू हा विषय नाही, प्रयत्न करायची. हा. त्यामुळे तिनं मला चांगली साथ दिली, त्यामुळं मी यशस्वी. आणि आता MIDC करून हम्म, इथं शेतीमध्ये तिचा पण चांगला हातभार आहे. ओके, आई सुद्धा माझी चांगली मेहनत घेते, वडील तर घ्यायचं, हा, असं व्यवस्थित आपलं चाललेलं आहे. ओके, धन्यवाद. क्षेत्रामध्ये माझे वडील पण बुवा होते. त्याच्यानंतर इथं आल्याच्या नंतर कोरोनाच्या काळामध्ये आमची मुलं लहान असताना सुद्धा आम्हाला इथं प्रॉपर भजन करायला भेटलं. हा. आणि वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार, कारण आमच्या पुढं ही कुमटेकर मंडळी जी आहे बरोबर आहे, ती जास्त अग्रेसर आहेत. बरोबर आणि आहे. परमार्थामध्ये त्यांचं योगदान चांगलं आहे. ओके, आमच्या इथं हरिबाबा कोंडालकर, हा. गणपती बाबा भोसले हा, यांनी परमार्थाचं अगदी रोपटं लावून गेलेले आहे. बरोबर आहे, आणि ते रोपटं आता फुललंय, फळ येतंय. बरोबर आहे. आणि त्यानुसार माझी मुलं सुद्धा आता कॉलेज करून ह्याच गोष्टी परमार्थाकडे, करतायत. ओके. सेवा चालू आहे. धन्यवाद 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 दादा.